शिंदेकडनं बच्चू कडूंना विधान परिषदेची ऑफर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बच्चू कडू आणि एकनाथ शिंदेंची मुंबईमध्ये भेट झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। या भेटीमध्ये एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंना विधान परिषदेची ऑफर दिल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। एक महत्वाची आणि मोठी बातमी राजकीय वर्तुळातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर दिली गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुंबईमध्ये या दोघांची भेट झाली आणि या भेटीदरम्यान एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंना विधान परिषदेची ऑफर दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बच्चू कडूंना विधान परिषदेची ऑफर। राजकीय वर्तुळातून एक महत्वाची बातमी। आज मुंबईमध्ये या दोन्ही नेत्यांची भेट झाली आणि या दरम्यान बच्चू कडूंना एकनाथ शिंदेंकडून विधान परिषदेची ऑफर दिली गेल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली आहे। आज मुंबईमध्ये बच्चू कडू आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली आणि ही भेट नेमकी कशासाठी होती तर विश्वसनीय सूत्रांकडून जी माहिती मिळाली आहे ती विधान परिषदेसाठी बच्चू कडूंना एकनाथ शिंदेंकडून ऑफर दिली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमप यांच्याकडे। स्वप्नील, काय माहिती? एकतर शिंदेंची बच्चू कडूंची मुंबईमध्ये भेट झाली, भेटीत काय चर्चा झाली? नक्कीच श्वेता, बच्चू कडू आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मैत्री कधीच लपून राहिली नाहीत। आपण जर यापूर्वी आपण पाहिलं तर जेव्हा एकनाथ शिंदेंनी बंड केलं होतं तेव्हा बच्चू कडूंनी देखील त्यांना पाठिंबा दिलेला आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर अलीकडेच मेळघाटमध्ये जे बच्चू कडूंचं आंदोलन झालं होतं तेव्हा बच्चू कडूंना भेटण्यासाठी एकनाथ शिंदेचे 2 मंत्री त्या ठिकाणी उपोषण सोडण्यासाठी आलेले होते। वारंवार जर आपण पाहिलं तर बच्चू कडू सातत्यानं एकनाथ शिंदेंच्या कामांचा जो आहे तो उल्लेख करत असतात। अलीकडच्या काळात जर आपण पाहिलं तर बच्चू कडू आणि एकनाथ शिंदेंची भेट झाल्याची माहिती सध्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। आता जर आपण पाहिलं तर विधान परिषदेची निवडणूक होणार आहे। शिंदेंच्या कोठ्यामधनं 2 जागा विधान परिषदेवर जाणार आहेत, त्यापैकी एका जागेसाठी जे आहे ते एकनाथ शिंदेंनी जी आहे ती बच्चू कडूंना ऑफर दिल्याची माहिती आता समोर आलेली आहे। तशी भेटही मुंबईमध्ये झालेली आहे। मात्र स्वप्नील, धन्यवाद या माहितीसाठी।